महिला कशी आहे, अपंग आहे, वेडे आहे काय आम्हाला माहित नाही, पण अशा पद्धतीने साखळदंड बांधायचे, कुलप बांधून ठेवायची, अशी महिना दीड महिने तिला ठेवायचं. शेजार पाहिजे महिलांना किंवा कुणाला वाटतं नाही असं की पोलिसांना कळवलं पाहिजे आपण अशा एका महिलेला आपण असं बांधून ठेवलंय तिला. आणि किती अत्याचार हा महाराष्ट्रात चाललाय. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दुर्दैव असं म्हणजे छत्रपती शाहूराजांच्या ह्या कोल्हापुरात एका महिलेला अशा पद्धतीने साखळदंड बांधून कुलप बांधून ठेवतायत. फार वाईट आहे, भयानक प्रकार आहे हा. ज्यांनी कुणी हे कृत्य केलं ना त्याला सुद्धा फटके दिले पाहिजे, त्याला सुद्धा चौकात नेऊन ठोकलं पाहिजे नालायकाला. ते फटका एक दिला हो, चांगला ठोकला पाहिजे नालायकाला, चांगला ठोकला पाहिजे. त्याची आई किंवा बहीण असते कोण आहे मला माहित नाही, पण पद्धत कुठली आहे ही साखळदंड बांधलं हे. ज्यांनी कोणी उघडीचं त्याचं मी अभिनंदन करीन. ह्या गल्लीतल्या लोकांनी, ह्या बहिणींनी, इथल्या महिलांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं होतं. ती महिला कुणी बांधून ठेवलं, ही महिला का दिसत नाही. अरे काय तिच्या अत्याचार झाली, महिना दीड महिना तिला साखळदंड कुलपट ठेवता तुम्ही. फार भयानक आहे. कठोर शिक्षा झाली पाहिजे, ज्यांनी कुणी काय केलं त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कठोर शिक्षा नाहीतर आम्हाला कायदा हातात घेऊन त्याला आम्ही शिक्षा देऊ कुठल्या पद्धती. आम्ही अशा पद्धती आम्हाला पाठीशी घालायचा प्रयत्न करत होते, आता त्याला का पकडलं असं सांगताय? नाही, वाईट आहे. ज्यांच्या घरात घडले ना त्यांना माहित असतं. जे आता महिला आरोप करतायत त्यांच्या घरात घडलेलं नाही आहे. माझ्या ह्या सगळ्या महिलांना आणि सगळ्या इथल्या बांधवांना विनंती आहे, असं काय कृत्य घडत असेल तर निनावी तुम्ही फोन करा आणि प्रशासनाला कळवा, माध्यमांना कळवा. अरे त्या बाईचे हाल महिना दीड महिना काय झाले असतील तिचे, हा विचार कोण करणार नाही. महाराष्ट्रात या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये कायदा सुव्यवस्था सुद्धा ढासळ आहे, त्या सुद्धा आणि मी सांगेन गृह खात्याचं अपयश आहे. सारिका हनुमंत साळी वय 40 वर्ष या नावाची महिला होती. ह्या महिलेला साखळदंडाने घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे व तेच बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना सदरची माहिती दिली. त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोहोचलो असता एक महिला साखळदंडाने बांधलेली होती. तिला 3 कुलप लावलेली होती व साखळदंड देखील तिला बांधलेला होता. तो गळ्यात अडकलेला होता. अतिशय भयानक परिस्थिती होती. आम्ही चाव्या शोधल्या परंतु 2 चाव्या मिळाल्या कुलपाच्या, 1 चावी मिळत नव्हती. त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकडून चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे. सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी यांच्यासह ही या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणतः 1.5 ते 2 महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे. त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी CPR हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी आम्ही करीत आहोत. यांच्यावरती BNS अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वये त्यांना अटक करीत आहोत. त्याचप्रमाणे सदर महिलेला हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहेत याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या या भागामध्ये जवळपास 40 वर्षीय सारिका साळी नावाची जी महिला आहे तिला याच गलीमध्ये जे पुढं घर आहे त्या ठिकाणी साखळदंडाने बांधून ठेवलं होतं. जवळपास 1.5 महिना हे बांधून ठेवलं होतं आणि ज्यावेळी पोलिसांनी ही माहिती घेतली, पोलिसांनी ज्यावेळी साखळदंडातून मुक्त केले या महिलेला, त्यावेळी जी माहिती मिळाली तर ती महिला थोडी मानसिक रुग्ण आहे आणि ती बाहेर पडून इतरांना काही बोलणं असेल किंवा रस्त्यावरचं जे काही पडलेलं असेल ते खाणं असेल अशा पद्धतीची करत होती आणि म्हणून बांधून ठेवलं अशा पद्धतीची माहिती आहे ती पोलिसांना दिली. मात्र पोलीस आता या सगळ्यांच्यावरती कारवाई करणार आहे, कारण अशा पद्धतीने कुठल्याही महिलेला, कुठल्याही व्यक्तीला हे बांधून ठेवता येत नाही, हा त्यांच्यावरती केलेला अन्याय आहे आणि म्हणूनच कुठेतरी या महिलेची आता पोलिसांनी सुटका केली आणि ज्यांनी हे बांधून ठेवलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. खरं तर राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती हे घर आहे आणि या ठिकाणी जवळपास 2 महिन्यांपासून ही महिला आहे ती बांधून ठेवलं होतं. आता या पोलिसांनी महिलेची सुटका केलेली आहे. त्या महिलेला आहे ते रुग्णालयामध्ये तपासणीसाठी पाठवलेलं आहे आणि ज्यांनी या महिलेला बांधून ठेवलेला आहे त्यांचा शोध आता घेण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील, संघटनेचे पदाधिकारी देखील आले आणि ज्यांनी बांधलेलं आहे त्यांच्या विरोधात रोष देखील या ठिकाणी व्यक्त केला. आता पोलीस नेमकं कशा पद्धतीनं पुढची कारवाई करतात हे पाहणं खूप महत्वाचं आहे, कारण ज्यांनी बांधून ठेवलं होतं ती एकही व्यक्ती या घरामध्ये नाही. एकूण 3 कुलप होती. त्या 3 कुलपापैकी 2 कुलपांच्या चाव्या होत्या. 1 कुलूप आहे ते तोडून काढलं. जे बांधून ठेवलं ते आहे ते परगावी गेले. त्यामुळे ते आल्यानंतर पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करतात हे पाहणं देखील गरजेचं आहे.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.